पहिला सामना आजच्या दिवसभरातला खातिवली विरुद्ध शेंद्रुन या दोन संघामध्ये आपण मॅच बघणार आहोत। राजेश पठारे खातिवली संघाचे संघनायक, शेंद्रुन संघाचे संघनायक जितू पाटोळे। शेंद्रुन संघाचे संघनायक जितू पाटोळे यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। खातिवली संघाला आज पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे। योगेश अधिकारी सर मुख्य पंच असणार आहे, मॅडी शिंगोळे स्क्वेअर लेग पंच असणार आहेत आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक नरेश इज ऑन मार्क, किरण राजा हे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल। पॉवर प्ले मैदानामध्ये असेल आणि तुम्ही बघताय स्क्वेअर लेग, तुम्ही बघताय लॉंग ऑन, हे दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि बाकी सगळी रचना 30 यार्ड सर्कलच्या लाईन वरती उभी आहे। पहिला चेंडू नरेश उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लॉफ्ट केला चेंडूला, तिथे थोडस कव्हरला खराब क्षेत्ररक्षण, वाईड मिड ऑफ तयार होता। एक धाव फलकाला इथे होईल सुरुवात। खातं खोललंय पहिल्या चेंडूवरती आणि सुरुवात झाली। कालची पहिली मॅच तुम्ही बघितली असेल तर धावाच धावा होत्या पहिल्या मॅच मध्ये देखील। विकेट थोडीशी स्लो असते असं बऱ्याचशा फलंदाजांचं मत आहे। निश्चित असते, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले की रात्रभर प्रचंड दव पडते, त्यामुळे ओलसरपणा विकेट मध्ये राहू शकतो, परंतु त्याचा परिणाम फलंदाजीमध्ये होऊ द्यायचा नाही हा निश्चय कालच्या सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये आम्ही पाहिला होता कुकसे संघाकडून। नवीन वडवली संघाने देखील काल दमदार खेळ दाखवला, परंतु त्यांना धावांचा पाठलाग करताना यश आलं नाही। कुकसे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना देखील विजय मिळवला। यावरून पहिल्या मॅच मध्ये देखील जो आमच्या डोक्यामध्ये संभ्रम असतो की नाही पहिली इनिंग आम्हाला बॅटिंग करता येत नाही किंवा असं तसं, तर या गोष्टी मनातून काढून टाका। काल कुकसे संघाने पहिली बॅटिंग करत असताना जबरदस्त फलंदाजी दाखवली आणि त्या सामन्यामध्ये निर्विवाद वर्चस्व देखील प्रस्थापित केलेला आहे। हा इतिहास आहे। तर जाऊ मैदानामध्ये आज काय घडणार आहे, काय बिघडणार आहे याची पूर्ण ओळख आपल्याला होईल या मॅच मध्ये। पहिलं षटक, दुसरा चेंडू नरेश राऊंड विकेट, आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला, गॅप तिथे निश्चित मोठा, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 4, पहिला चौकार पहिल्या षटकामध्ये। शहापूर तालुक्यातील दोन संघांमध्ये ही लढाई आहे। वाह, काय गोलंदाज आहे। फलंदाजाला असं वाटलं की चेंडू थोडासा बाहेर जाईल, त्याने बॅट तोंड उघडलं होतं, फेस ओपन केलं होतं, परंतु चेंडू आतमध्ये राहिला, आतली कड घेतली, एक धाव तिथे निश्चित मिळते। नरेश गोलंदाजी मार्कवर। पहिलं षटक सुरू असताना 6 धावा धावफलकावरती, शांत सुरुवात आहे। दोन्ही फलंदाज सावध पवित्र त्यांनी घेतलेला आहे आणि कोणताही आक्रमक फटका खेळण्यापेक्षा पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू खेळला तर चांगल्या धावा मिळू शकतात। हे त्यांचं तंत्र पहिल्या 3 चेंडू मध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे। नरेश साठी ओहो, तिथे आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि रिव्हर्स स्वीपचा हा फटका डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी। वेगवान आउटफील्डचा खूप चांगला फायदा इथे फलंदाजाने घेतलेला आहे। फलंदाज किरण त्याने रिव्हर्सचा अगोदरच करत प्री डिटरमाइंड शॉट असतो हा, फलंदाज अगोदरच निश्चित करत असतो की मी या चेंडूवरती रिव्हर्स खेळणार आहे। आखूड टप्प्याचा चेंडू आला आणि त्याने क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बगलेतून अलगद चेंडूला सीमारेषी बाहेर घेऊन गेला। धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 10, 2 अंकामध्ये पोहोचतोय। वाह, परत एकदा ओहो, ब्लॉक होल मध्ये चेंडू होता। खर तर स्लिपच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू असताना देखील धाव घेण्याचं दारिष्ट्य या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, या कल्पकतेला निश्चित दाद द्यायला पाहिजे। 11 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो। 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट, कोणताही मोठा फटका नाही, फक्त गॅप मध्ये चेंडू ढकललेत आणि धावफलक 10च्या पुढे घेऊन गेलेले ते दोन्ही फलंदाज।
राजा स्ट्राइक एंड वरती यस 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 बाहेर चाललेल्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न केला तिथे आणि त्याची शिक्षा मिळाली राजाला. बाहेरची कड यष्टीरक्षकाने टिपला सुरेख झेल. पहिला पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद करण्यात यश मिळालं. आतापर्यंत मी पाहिलं होतं की पहिल्या चेंडूवरती पाचही चेंडूवरती फलंदाज चेंडूच्या लाईन मध्ये येत होते. यावेळेस मात्र शरीरापासून लांब खेळायचा प्रयत्न केला आणि हलकासा मूवमेंट होती चेंडूला. चेंडूनं काटा बदलला होता आणि ते लक्षात आलं नाही फलंदाजाच्या. अखेर बाहेरची कड आणि फलंदाज राजा इथे बाद. राजा बाद झाल्यानंतर बाळा मैदानामध्ये येईल. राजाने चांगली सुरुवात केली. 3 चेंडू खेळला, 5 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि तो बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज बाळा, किरण बाळा ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक एव्हाना सुरू होईल. रोड एंडच्या बाजूने गोलंदाज जीतू. शेंद्रून संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. खातिवली संघाला फलंदाजीचं निमंत्रण त्याने दिलं आणि पहिलं षटक संमिश्र राहिलं. त्या षटकामध्ये 11 धावा मिळाल्या. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने धावा बनलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो तर एक सफलता सुद्धा शेंद्रून संघाला मिळालेली आहे. दुसरं षटक पॉवर प्ले सुरूच असणार आहे. फक्त आता बॅटिंग पॉवर प्ले असेल. या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवायचे आहेत. आता आपण 38 सर्कल म्हणतो किंवा 27 मीटरचं जे सर्कल असतं दोन्ही मधल्या स्टंप पासून अर्धवर्तुळ काढलेलं असतं आणि त्यानंतर दोन्ही अर्धवर्तुळ एकमेकांना सरळ रेषेने जोडली जातात. हे असतं सर्कल. या स्पर्धेमध्ये आपण 20 मीटरचं सर्कल आहे म्हणजे 22 यार्डचं सर्कल आहे. सर्कल छोट आहे, जवळपास 7 मीटर 20 फूट हे 21-22 फूट हे सर्कल छोट आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना घेता आला पाहिजे. तुम्हाला चेंडू ड्राईव्ह करता आला पाहिजे, गॅप मध्ये ढकलता आला पाहिजे. मी पाहिले या मैदानामध्ये खूप फलंदाजांनी असे गॅप्स घेतलेले आहेत आणि चौकार वसूल केलेले आहेत पॉवर प्ले मध्ये. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती बघू आपण. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल कव्हर करतील. याबरोबरच गॅप मध्ये चेंडू रिव्हर्स स्वीपचा हा फटका डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर 4 धावा. मॅच आहे भारतीय वन विभाग विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असा सामना या मैदानामध्ये होणार आहे. आकाशामध्ये चेंडू निश्चित सर्कलच्या डोक्यावरून खेळला. खूप वेग आहे चेंडूला. पुन्हा एकदा रिव्हर्स पूल आणि चेंडू तिथेच जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर 4 धावा. याबरोबरच आपण बघतोय लागोपाठचे 2 चौकार. 38 सर्कल मध्ये त्याने बघितलं की थर्ड मॅन सीमारेषेवरती नाहीये. थर्ड मॅन थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे. स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर आहे आणि त्यामुळं तिथे चांगले फटके खेळता येऊ शकतात. रिव्हर्स खेळले. मला वाटतं किरणचा 3रा रिव्हर्स स्वीपचा चौकार आहे. रिव्हर्स चौकार खेळले. एक पूल खेळला, 2 स्वीप खेळले आणि परत एकदा किरण ऑन स्ट्राइक. रिव्हर्स पुन्हा एकदा इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रिव्हर्स हुक म्हणू शकतो हा चेंडूला आपण. डीप कव्हर पॉइंट सीमारेषा यावेळेस फोडतो चेंडू. पुन्हा 4ही चौकार रिव्हर्स खेळलेला आहेत किरणनं. स्कोर ऑन बोर्ड 23 धावा. एक गडी बाद 23. या षटकामध्ये लागोपाठचे 3 चेंडू सीमारेषे बाहेर. आता विचार करावा लागतोय शेंद्रून संघाच्या संघनायकाला क्षेत्ररक्षणामध्ये पोझिशन कशी ठेवायची आहे आणि मला वाटतंय त्यांनी आता डीप कव्हर पॉइंट निश्चित म्हणता येणार नाही, थर्ड मॅन देखील म्हणता येणार नाही, अशा पोझिशनला खेळाडू आणून ठेवलेला आहे. कव्हर पॉइंटच म्हणू शकतो आपण. आणि तिथून पाहायचंय थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक डीप कव्हरचे चेंडू डीप थर्ड मॅनचे चेंडू कसे अडवेल.
कारण 3 रिव्हर्स फटके लागोपाठ खेळत किरणनं त्याची स्ट्रेंथ दाखवलेली आहे. चौथा रिव्हर्सचा हा फटका 4 धावा किरणसाठी होता. उजव्या बराचसा बाहेर चेंडू टाकला. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक तो अडू शकला नाही. 1 धाव या ठिकाणी मिळते. योगेश अधिकारी सरांचा 22चा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 24 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना खातिवली संघ धडाकेबाज चषकच्या 46व्या पर्वामध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने मिळवलेलं आहे, पटकावलेलं होतं, तो म्हणजे खातिवलीचा संघ आज परत एकदा मैदानामध्ये आपली क्षमता आपली ताकद दाखवण्यासाठी उतरलेला आहे. नशीब आजमावण्यासाठी उतरलेला आहे असंही म्हणू शकतो आपण. कारण क्रिकेटची मॅच बऱ्याचशा तुम्ही चांगला खेळ करूनही तो दिवस तुमचा नसतो आणि म्हणून तुम्हाला गमवावे लागतात. चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉट पडल्यानंतर थोडीशी उसळी त्याला मिळाली. बॅकफुटला जर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता तिथे फलंदाज बाळाचा, तो मात्र फसलेला. षटक सुरू आहेत दुसऱ्या क्रमांकाचं. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा मिळालेल्या आहेत. 3 चौकार हे किरणच्या बॅटमधून आले. बाळा पहिल्या चेंडूला सामोरं जात होता. आता पुन्हा एकदा बाळा आणि समोर आहे फलक गोलंदाज जितू. यावेळेस फटका खेळला परंतु खूप उशीर झाला. टायमिंग पकडता आलं नाही तिथे बाळाला. वैडिश मिडॉनचा क्षेत्ररक्षक समोर आला. 1 धाव आणि याच बरोबर षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खातिवली. चांगली सुरुवात आहे. चांगला खेळ आपण पाहिला. ऍज अ बॉल ऍज अ बॅट दोघांचे कॉन्टेस्ट अतिशय सुरेख होतं पहिल्या दोन्ही षटकांमध्ये. काही वेळेस फलंदाज स्वार झाले तर काही वेळेस गोलंदाजांनी वेसन ठोकली फलंदाजांना. ही गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही एखाद्या वेळेस फलंदाज निश्चित वरचा ठरवू शकतो परंतु त्याला रोखण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे आणि शेंद्रूंच्या गोलंदाजाने ते काम केलेलं आहे. 46व्या पर्वामध्ये आपण खातिवली संघामध्ये गेल्या वर्षी किरण बघितला नव्हता. यावर्षी तो इंज्युर्ड होता, जखमी होता आणि त्यामुळे त्याला खेळायला मिळालं नाही. यावर्षी तो पुन्हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. संघामध्ये त्याचा समावेश झाला आणि सलामीची जोडी साठी त्याची निवड झाली आणि काय दमदार सलामी दिली या फलंदाजाने. 2 वर्षानंतर तो मैदानामध्ये उतरतोय आणि 4 चौकार, विशेष म्हणजे 4ही चौकार त्याने रिव्हर्स खेळलेले आहे. काही पूल तर काही स्वीप. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी इथे मैदानावरती उपस्थित आहेत, मंचावरती उपस्थित आहेत. सर्व अधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पोलीस 11ची टीम तुम्हाला यानंतर मैदानामध्ये दिसणार आहे आणि वनरक्षक अर्थात फॉरेस्टरच्या टीम बरोबर त्यांची मॅच होणार आहे. त्याबरोबर डॉक्टर्स देखील मैदानामध्ये येणार आहेत. पोलीस अधिकारी निश्चित प्रकारे मागच्या कोरोना काळामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान ज्या अधिकाऱ्याने दिलं, कोरोनाला हरवण्यासाठी रस्त्यावरती येऊन निश्चित प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. कोणाला रस्त्यावरती येऊ दिलं नाही आणि कोरोनाला आज आपण जरी हरवलेलं नसेल तरी सुद्धा मानसिक दृष्ट्या निश्चित कोरोनावरती आपण विजय मिळवलेला आहे. अनेक काही देशांमध्ये अनेक असे व्हेरियंट आता येत आहेत की ते अत्यंत घातक आहेत. विशेष म्हणजे फ्रान्स सारख्या देशामध्ये सुद्धा आता लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे. अनेक अशा देशांमध्ये विशेषतः दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा आफ्रिका खंडामध्ये कोरोनाने पुन्हा कहर डोकंवर काढलेला आहे. जिथे 2-2 डोस झालेले आहेत लसीकरणाचे तिथेही हा व्हेरियंट घातक ठरतोय. भारतीयांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. आफ्रिकेतून येणारी सगळी विमानं भारताने बंद केलेली आहेत, एक चांगली गोष्ट आहे. परंतु व्हेरियंट जर भारतामध्ये हा आला घातक व्हेरियंट तर मात्र पुन्हा एकदा तिसरी लाट येऊ शकते असे अनेक संशोधकांनी त्या ठिकाणी त्यांच्या निष्कर्ष सांगितलेले आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु सध्या तरी आम्ही कोरोनाच्या बऱ्याच 2 वर्षाच्या कालखंडानंतर एक मोकळा श्वास घेतोय. त्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धांना सुद्धा खूप चांगले दिवस आलेले आहेत. खूप चांगल्या स्पर्धा अनेक ठिकाणी सुरू होत आहेत आणि खेळाडूंना सुद्धा या मैदानावरती खेळू की त्या मैदानावरती खेळू असं झालेलं आहे. कॉमेंटेटरची परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणजे इथे मॅच सुरू आहे, अजून कॉमेंटेटरला सारखे आयोजकांचे फोन आहेत की तुम्ही आमच्याकडे या, 1 दिवस तर या, तुम्ही 1 दिवस तर या. आणि कॉमेंटेटरनी सुद्धा कोणाकडे जायचं हा प्रश्न आहे. मग कॉमेंटेटर काय करतो, जी लोक प्रेमाचे आहेत त्यांना संधी देतो आणि त्यांच्याकडे जातो. आपण पाहतोय चेंडू जातोय तो सीमारेषेबाहेर. हा सुपरसॉनिक चौकार.
धडाकेबाज क्रिकेट संघाचे एक मोठे हितचिंतक आणि आपण पाहतो की बादाने गावचे सुपुत्र सन्माननीय उदयजी शिलवले यांचं आगमन झालेलं आहे. ओ हो हो, काय घडलंय तिथं मैदानामध्ये बघा. बॅटनं बाहेरची कट घेतली, यष्टीरक्षक त्याच्या डाव्या बाजूला झेपावला, त्याने चेंडू हातामध्ये घेतला 1 2 3 प्रयत्नामध्ये, परंतु अखेर चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. सन्माननीय उदयजी शिलवले यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बादाने गावचे सुपुत्र आणि धडाकेबाज स्पोर्ट्सचे अत्यंत जबरदस्त फॅन तथा हितचिंतक, सपोर्टर, समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, विनंती करतो मंचावरती या. चला, जिथे अजून एक मॅच यानंतर आपल्याला बघायची आहे. खरं तर सेलिब्रिटी मॅच, प्रदर्शनीय सामना असेल तो. महाराष्ट्र पोलीस दलातील अतिशय कर्तबगार अधिकारी विरुद्ध भारतीय वनरक्षक दलातील कर्तबगार अधिकारी. जबरदस्त फटका आपण पाहिला, डीप लॉंग ऑन सीमारेषेबाहेर एक ब्लास्ट, विस्फोटक षटकार. आज ड्रिंक ब्रेक नाहीये, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. पहिल्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारे ड्रिंक्स नसणार आहेत. धावफलकावरती आपल्याला जायचं, तिथे 39 धावा, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू होईल. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज जबरदस्त फलंदाजी. पहिला षटकार बाळाच्या बॅटमधून बाहेर पडला, तर त्या अगोदर 5 चौकार हे किरणने खेळलेले आहेत. ही डावाचं वैशिष्ट्य आहे. 3 षटकं संपली होती तोपर्यंत. डावेष्टीच्या बाहेर चेंडू असावा, कदाचित धाव घेण्याची संधी आहे, आणि इथे आपण बघतोय वाईड चेंडू आहे आणि फलंदाज दुसरा बाद होईल. या ठिकाणी अंपायर्स दाखल झालेले आहेत. प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि तुषार गिरमकर सर, या दोन्ही ऑफिशियल्स आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. थोड्या वेळानंतर ते लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण त्यांना बघू शकतो.
आज नवीन ऑफिशियल्स आहेत, तुम्हाला सांगितलं ना की खूप मागणी आहे, कॉमेंटेटर्सला अंपायर्सला सुद्धा खूप मागणी आहेत. आपल्या आज ते 4 दिवस मैदानामध्ये काम करणारे ऑफिशियल्स आज दुसऱ्या मैदानावरती गेलेले आहेत, नवीन पंच आपल्या मैदानावरती आलेले आहेत. पूल केलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय आणि त्याचबरोबर एक धाव, एका धावेबरोबर धावफलक आता पुढे पोहोचेल तो 41 धावा, 41 रन. खूप चांगली फलंदाजी आपल्याला किरण कडून बघायला मिळाली. 5 चौकार किरणने खेळलेत आणि किरण अजूनही मैदानामध्ये. किरण झालेला आहे बाद. धावबादचा शिकार ठरला. खरं तर वाईट चेंडू होता, यष्टीरक्षकाकडून थोडी चूक झाली होती आणि किरण धाव घ्यायला निघाला, परंतु बाळानं निश्चित प्रकार धाव घेण्यास नकार दिला होता. तो परत आपल्या क्रीज मध्ये पोहोचू शकलेला नाही. चेंडू आकाशामध्ये थोडासा बाळाचा हा प्रयत्न आणि याबरोबरच झेल टिपला, फलंदाज बाद. तिसरा धक्का कातिवली संघाला. सुदर्शन आगे एक जबरदस्त स्कोरर म्हणून त्यांची ख्याती या परिसरामध्ये आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. याबरोबर पाहिजे पूलचा प्रयत्न होता, परंतु वेग अत्यंत चेंडूला खूप मोठा होता. निश्चित 22च्या रूपाने एक धावफलकावरती नोंदवली जाते. अतिरिक्त धावफलक पुढे पोहोचतोय तो 42 धावा, 42 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. बाळा अजून मैदानामध्ये एक षटकार बाळाचा या अगोदर आपण पाहिलेला आहे आणि स्लॉग ओव्हर्स मध्ये असे अनेक फटके मोठे बाळाकडून येणं अपेक्षित आहे. पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे धडाकेबाज चषक मध्ये. ग्रामस्थांचा हा मोठा उपक्रम आहे, मोठा इतिहास धडाकेबाज चषकाला, मोठा इतिहास धडाकेबाज क्रिकेट संघाला. आणि खूप जुन्या काळामध्ये विचार करा, 47 वर्षापूर्वी क्रिकेटचं रोपटं या मैदानावरती लागलं. ओहो हो, अतिशय सुंदर चेंडू होता, फलंदाजाला पूर्ण त्यानं चकवलं होतं, फसवलं होतं, मात्र चेंडू खाली येऊ शकला नाही. तो गोलंदाज जितू, पहिल्या षटकामध्ये जितूने गोलंदाजी केली होती, तिथे 14 धावा त्याला खर्च करावे लागले होते. या षटकामध्ये जितू गोलंदाजी करतोय, इथे प्रचंड किफायतशीर ठरतोय. धावबादच्या रूपाने पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं, त्यानंतर भाऊच्या रूपाने दुसरं यश त्याने मिळवलं आणि धावा मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवलेलं. एक चांगली गोष्ट इथे. खरं तर फलंदाज आहेत असे असतात ना की ते गोलंदाजांसाठी असं गोलंदाजे फलंदाजांसाठी पंचपक्वान्नाची मेजवानी ठरतात, पण त्या पंचपक्वान्नामध्ये माती कशी कालवायची हे गोलंदाजांना सुद्धा माहिती आहे. ज्याला उमगलं तो गोलंदाज यशस्वी ठरला, ज्याला उमगलं नाही त्या गोलंदाजाला भरपूर धावा खर्च करावे लागलेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, निश्चित प्रकारे एक सुंदर चेंडू ठरेल. एक बाउन्सर होता, तेज तर्राट बाउन्सर. हा 1 बाउन्सची घोषणा पंचांकडून होते. धावफलक मात्र इथे पोहोचेल तो 43. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कातिवली विरुद्ध शेंद्रुन अशी लढत उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सांगू शकतो, आजच्या 5व्या दिवसातील पहिली लढत आहे कातिवली विरुद्ध शेंद्रुन. कातिवली संघाने टॉस जिंकला, शेंद्रुन संघाने टॉस जिंकला. प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि कातिवली संघाला दिलं फलंदाजीचं निमंत्रण. इथे पाहतोय आपण गोलंदाज जितू, आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस परत एकदा षटक इथे संपेल. याबरोबर षटक संपलं. 2 शेवटचे बाउन्सर आपण पाहिले. एक शरीरावरती आला होता तर दुसरा शरीरापेक्षा लांब टाकला गोलंदाज जितून, परंतु षटकाची सांगता त्यानं यशस्वी केली. इथे आपण पाहिले या षटकामध्ये केवळ 3-4 धावा आलेल्या आहेत, ओनली 4 रन. आणि स्लॉग ओव्हर्स मध्ये तुम्ही या धावा रोखल्या हे निश्चित महत्वाचे असणार आहे. केवळ 43 धावा, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या 3 षटकामध्ये आपण 39 धावा धावफलकावरती पाहिल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 4 धावा. आता शेवटचं षटक मैदानामध्ये टाकलं जाणार आहे. जितून पुन्हा कमबॅक केलं.
आणि त्याचमुळे शेंदुरून संघ पुन्हा या सामन्यामध्ये येतोय. पहिल्या 3 षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी, विशेषतः किरणचं कौतुक करावे लागेल. कौतुकाची ओंजळ भरून त्याच्यावरती टाकावी लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून त्याच्यावर टाकावी लागेल. 5 चौकार आज त्यानं अत्यंत शांतपणे आणि तितकेच सफाईदारपणे खेळलेले आहेत. बरोबर गॅप त्याने 5ही वेळेस सुंदर असा गॅप शोधला आणि तिथे धावा देखील त्याने खूप मोठ्या संख्येने घेतल्या होत्या. यावेळेस बघायचे आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल. पहिलं षटक नरेशने टाकलं होतं, दुसरं जीतून, तिसरं षटक पप्पून टाकलेलं होतं. तर जीतूचं चौथं षटक मात्र प्रचंड किफायतशीर होतं, इकॉनॉमिकली बेस्ट होतं. तिथे केवळ मिळाला 4 धावा. आणि आता तुम्ही बघाल गोलंदाज सोपान. अक्रॉस द बॅट, ज्याला मी स्वीपचा हा फटका म्हणतो, स्टॉपिंग स्वीप. आणि तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी येऊ शकते इथे. आणि तिसऱ्या पंचांकडे घोषणा करतायत. थर्ड अंपायर साठी कॉल असेल. हा फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. बॅट तर त्यांना लँड केली होती, परंतु तो क्रीजच्या आतमध्ये पोहोचला का हे बघावं लागेल ज्यावेळेस यष्टा उकडला. नवीन नियम आहेत की तुम्हाला ऑनलाईन नाही तर इन लाईन असा नियम आहे. पूर्वी रेषेला टच केलं तरी देखील तो पोहोचला असं ग्राह्य धरण्यात येत होतं क्रीज मध्ये, परंतु आता तुम्ही इन लाईन पाहिजे. आणि फलंदाज बाद आहे. धक्का बसेल तो चौथा. 4 गडी बाद धाव फलकावरती, 44 धावा. फारशी काही कमाल करू शकला नाही. बाळा बाद झाला 8 धावसंख्येवरती आणि त्याने त्यासाठी चेंडू घेतलेला आहे तब्बल 8. तर चला मैदानामध्ये शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सोपान गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज अर्थात शुभम आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये. संकेत स्ट्राइक एंडला होता. मिड विकेटला खेळलेला हा फटका, एक सिंगल तिथे मिळते. एका सिंगल्स बरोबर धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. 45 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना खातिवली संघाला आपण इथे बघतोय. गेल्या वर्षी 46व्या पर्वामध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघानं पटकावलेलं होतं, कमालीचा खेळ केला होता त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू आकाशामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, मात्र चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. 4 धावा. ऑन बोर्ड जो गरज होती धावांची शेवटच्या षटकामध्ये, कारण 4थ्या षटकामध्ये धावा पूर्ण थांबल्या होत्या. इथे परत एकदा स्क्वेअर लेगला, नो चान्स फॉर स्टॉप द बॉल. भयानक स्पीड आहे चेंडूला, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा.
क्षेत्ररक्षण करत होता त्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती आणलं जाते, वाईडिश मिड ऑफ. त्यानंतर जो कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला पॉइंट वरती पाठवलं जाते. शॉर्ट थर्ड मॅन तिथे तयार आहे आणि सीमारेषेवरती तुम्ही पाहायचे ऑन साइडला पूर्ण सीमारेषा पॅक दिसते. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. शेवटच्या काही चेंडूंमध्ये असं एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. पूर्ण डिफेन्सिव्ह अटॅक इथे आक्रमणाला रोखण्यासाठी. ओहो, रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न हलकसा अपील. तिथे पंचांवरती कोणताही परिणाम नाही. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची मागणी होते आणि इथे एक धाव देखील धावफलकावरती लिहिली जाईल, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय आल्यानंतर या ठिकाणी आपण ठरवूया. लेग बिफोर विकेटचा अपील आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं बघतो. आमचे सगळे कॅमेरामॅन, जवळपास 8 कॅमेरे ही स्पर्धा कव्हर करतायत आणि प्रत्येक कॅमेरामॅन अतिशय सुंदरपणे हे बॉल टिपतोय. पायचे चेंडूचा टप्पा कोठे पडला होता, तो पिचिंग आउटसाइड लेग स्टंप असेल तर तो फलंदाज नाबाद असेल, यष्ट्यांवरती चेंडू पडला असेल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फलंदाज नाबाद आहे. एक धाव धावफलकावरती लिहिली जाईल. लेग बाईच्या रूपाने धावफलक पुढे पोहोचेल तो 54 धावा. फायटिंग स्कोअर उभा राहिला असं म्हणू शकतो आपण. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी ओलसर असल्यामुळं दव रात्रभर पडतं आणि खूप जवळपास तुम्ही जर 8-8:30 वाजता जरी इथे आला असता तरी तुमच्या लक्षात आलं असतं की दव आकाशामध्ये खूप दव पडतात. ड्यू फॅक्टर खूप परिणाम करू शकतो. इथे मात्र चेंडू आकाशामध्ये आणि संघनायकाने टिपला. अतिशय सुंदर झेल कातिवली संघाच्या. संघाचे संघनायक अर्थात पोलीस अधिकारी यांना विनंती आहे आपण टॉस साठी चला. खूप चांगला झेल शेवटच्या षटकामध्ये घेतला संघनायकानं आणि त्याचबरोबर खातिवली संघाचा गोल फलंदाज संकेत त्याला तिथे बाद व्हावं लागलं. अखेर 54 धावा विजयासाठी 55 धावांचं आव्हान शेंद्रून संघासमोर आहे आणि या 54 धावा रोखण्यासाठी खातिवली संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पोलीस अधिकारी संघाचे संघनायक आणि फॉरेस्टर संघाचे संघनायक आपण टॉस साठी चला. पोलीस दलाचे संघनायक, फॉरेस्टर दलाचे संघनायक देवराम शिंदे साहेब संघनायक आहेत पोलीस दलाचे आणि फॉरेस्टर टीमचे संघनायक चला ताबडतोब. पोलीस अधिकारी दलामध्ये तुम्हाला विजय देसले या सैनिकांना तुम्ही बघाल ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. विजय देसले साहेब देखील या मॅच मध्ये तुम्हाला पोलीस दलामध्ये बघायला मिळतील. आर्मी मॅन पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय सैन्य दलातील अधिकारी सुद्धा तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळणार आहे. फॉरेस्टर 11चे संघनायक उपस्थित झालेले आहेत आणि तिथेच आता नाणेफेकीचा कौल देखील होणार आहे.
थँक्यू. धडाकेबाज चषक 2021 वडवलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सेलिब्रिटी मॅच यानंतर आपण कव्हर करतोय आणि पोलीस दलातील अधिकारी विरुद्ध वन संरक्षक दलातील अधिकारी अर्थात फॉरेस्टर विरुद्ध पोलीस अशी लढत मैदानामध्ये होणार आहे आणि दोन्ही संघनायक आपल्या समोर आहेत. आणि विशेष म्हणजे कोरोना कालखंडामध्ये या सर्व दलांनी जी सेवा दिली आणि त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचा सन्मान व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण या दोन्ही संघांना निमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघनायक उपस्थित आहे. देवराम शिंदे साहेब जे पोलीस संघाचे संघनायक आहेत आणि फॉरेस्टर संघाचे संघनायक धनाजी नवले आपल्या समेत उपस्थित आहेत. टॉस होणार आहे. सन्माननीय उदयजी शेलवले टीडीसी बँकेचे अधिकारी, सन्माननीय उदयजी शिलवले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. धनाजी नवले फॉरेस्टर टीमचे संघनायक, देवराम शिंदे साहेब पोलीस दलातील संघनायक आणि नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होतोय. टेलिस कॉल आणि फॉरेस्टर संघाने टॉस जिंकलेला आहे. या साहेब इकडे काय निर्णय घ्याल? आम्ही पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. निश्चित मॅच तर होणार आहे. तुम्ही मॅच तुमच्या पद्धतीने खेळणार आहात. आम्हाला मॅच तुमची बघायची, पण वन संरक्षक दलामध्ये जे काम चालतं त्या कामाविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. आमचे कर्मचारी जंगलाचे संरक्षण करतात आणि चांगल्या प्रकारे काम करतात. ते वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे, आदिवासी लोकांपासून, म्हणजे आमच्याकडे जास्त आदिवासी भाग असल्याने जनजागृतीचे कार्यक्रम ते चांगल्या प्रकारे करतायत आणि जंगलाचे संरक्षण करून वनसंपत्ती कशी जतन करता येईल याकडे जास्त लक्ष आहे आमचे. एवढे काम आम्ही करतो. निश्चित सह्याद्रीच्या डोंगर रांगा म्हटलं की जैवविविधता आणि या जैवविविधतेचं रक्षण करणारी ही सगळी टीम आज आपल्या समोर आहे. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पोलीस दलातील संघाला आता क्षेत्ररक्षण करायचे. आम्ही देवराम शिंदे साहेबांशी देखील चर्चा करू. साहेब, निश्चित आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज तुम्ही आलात, तुमची टीम घेऊन इथं आलात. कोरोना योद्धा म्हणून निश्चित प्रकारे वनसंरक्षक दल असेल किंवा पोलीस दल असेल खूप चांगलं काम केलेलं आहे. आज इथं आल्यानंतर कसं वाटतंय? आज येथे आल्यानंतर वाटतंय नियोजन एकदम चांगल्या पद्धतीचं आहे. दरवर्षीच असते तसं मी बघतोय, नियोजन अतिउत्तम आहे. एक महत्वाचं असेल की मागचे 2 वर्ष तुमच्यासाठी खडतर होती. अनेक पोलीस अधिकाऱ्यांना बलिदान द्यावं लागलेलं आहे कुठेही समोर शत्रू नसताना. आणि कोरोना काल असा कसा होता, किती खडतर तुमची ड्युटी होती, याविषयी माहिती द्या. कोरोना म्हटलं तर सर्वप्रथम पॉझिटिव्ह पेशंट भेटला तर पहिलं पोलिसांना जावं लागायचं, ग्रामपंचायत आणि पोलिसांना. त्यावेळेस जेव्हा जेव्हा पेशंट भेटायचे त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा तिथे असायचं. निश्चित देवराम शिंदे साहेब आपल्या बरोबर आहेत. ही मॅच आपल्याला पोलीस अधिकारी विरुद्ध फॉरेस्टर अशी बघायला मिळणार आहे. फॉरेस्टर संघाने टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली, तर क्षेत्ररक्षणासाठी पोलीस टीम या मॅच नंतर आपल्या समवेत असेल. यस, टॉस बॉक्स मध्ये इतकंच. समालोचन कक्षामध्ये करण काळन सर जॉईन होत आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. थँक्यू नरेश ढोमे सर. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक सुंदर देवाची कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि नव्या दिवसाची, नव्या ध्येयाची सुरुवात असते. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली आयोजित धडाकेबाज चषक 2021 हे 47वे पर्व. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसामधला हा
सामना पहिला शेंद्रोणच्या विरोधात खातिवले या दोन संघांमध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. लक्ष्य 55 धावसंख्येचा आहे. बॅटिंग करतोय तो संघ शेंद्रोण आणि आता या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते ती 5 आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो जितूसाठी लोवा फुल टॉस होता. लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेक होते. 1 रन आपण बघतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. 6 ही धावसंख्या आणि 1 गडी देखील या ठिकाणी बाद झाला. 54 उभारल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना त्या म्हणजेच खातिवले संघाने आणि त्यांच्या विरोधात शेंद्रोण संघ आता 55 या लक्ष्याचा पाठलाग करते. पहिलं षटक गोलंदाज आपण बघितलं किरणला, ज्या किरणने या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक होतं आणि आपण बघितलं तर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना 1 धक्का दिला त्याने आणि 6 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. पहिला सामना आजच्या दिवसामधला आपण बघतोय खातिवले आणि शेंद्रोण मध्ये. आज ग्रामीण ओपनच्या माध्यमातून तुमच्या समोर 8 संघांचा पोल असेल. त्यानंतर आज एक प्रेक्षणीय सामना देखील आहे फॉरेस्टर वर्सेस पोलीस मध्ये. आणि जो आपण ग्रामीण ओपन मधले जे 8 संघ बघता आजच्या दिवसामधला पोल आहे ज्यामध्ये आपण बघू शकाल कुंदे वर्सेस पोई आणि त्यानंतर शेरे वर्सेस गोटेघर बी आणि वाकळण वर्सेस माथेरा असे आजच्या दिवसामध्ये 8 संघ तुमच्या समोर असतील. सुपर संडे आज सुट्टीचा दिवस. भरपूर सारे प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी येतील. 10 क्रिकेट वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण करते. ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचा आज अंपायर्स देखील खास आपण बघतोय दादरवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तुषार गिरमकर सर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मॅन फ्रॉम डोंबिवली प्रसाद सहस्रबुद्धे सर. त्यांना देखील आज आपण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये जॉईंट होत असताना बघतोय. षटक पहिलं संपन्न झालं. 6 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज शुभमचा पहिला चेंडू सरळ बॅटने शफल होऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हलकसं कॉट साठी अपील करण्यात आलं होतं बिहाइंड द विकेट एससी रक्षकाकडून. टप्पा पडल्यानंतर हॅम ऍक्शनने अगदी 4 ते 5 पावलांचा हा शॉर्ट रनने गोलंदाज पाहायला मिळतो या षटकामध्ये. शुभम मध्ये खेळलेत. मिस टायमिंग डाऊन द ग्राउंड फटकाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच केलंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक आता करताय. तोपर्यंत धाव मिळते ती फक्त 1. भरपूर चांगले प्रयत्न आपण बघितले त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मारून क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडूपर्यंत. मिस टायमिंग हा फटका होता. गॅप मध्ये खेळले होते. डाऊन द ग्राउंड ओव्हर टू बॉलर हेड आणि या एका धावेने धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचलंय पुढे ते 7 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने पाहायला मिळतोय गोलंदाज या षटकामध्ये तो म्हणजे शुभम. आखो टप्प्याचा चेंडू. पूलचा फटका. पूल यामुळे धावतोय सक्सेसफुल पॉवरफुल हा धमाकेदार षटकार. पहिला या ठिकाणी हा षटकार आला. स्क्वेअर लेगच्या वरतून आपण बघतोय षटकार आलाय जे आस्किंग रन होतं 11.00चं. कारण लक्ष्य 55चं होतं. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाज आपण बघितला तो म्हणजेच किरण आणि त्यानंतर कुठेतरी कोंडी फोडायची होती आणि त्याच कारणास्तव आक्रमण करणं गरजेचं आहे आणि त्या आक्रमणाला आता सुरुवात करत असताना फलंदाज आपण बघतोय तो पप्पू. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आपण बघितला तो पूलचा हा फटका. 6 धावा मात्र मिळत्या. धावफलक जाऊन पोहोचलं दुहेरी अंकामध्ये 13 वरती. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यासोबत स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये. गोलंदाज व पिच होता. लॉफ्ट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन चा वरतून चेंडू चाललाय सीमा पार लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठचे 2 षटकार येतात आणि आता आपण बघतोय फलंदाज पप्पूकडे कॉन्फिडन्स भरपूर असेल.
कारण अगोदर धावसंख्या पूर्णपणे मंदावली होती. सुरुवात कुठेतरी आपण बघितली तर खडतर पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या पावपल्यामध्ये. एक गडी देखील शेंद्रुण संघाचा बाद झाला होता, परंतु आता धावफलक जाऊन पोहोचलोय. 19 वरती फुल टॉस होता लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडू खाली, हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेटचं पतन. 19 वरती दुसरा धक्का शेंद्रुण संघाला. दोन षटकार आले आणि त्यानंतर जो फुलटॉस होता त्याला टॉस करण्याचा प्रयत्न नक्कीच होता लॉंग ऑफच्या बाहेर, परंतु गवसले गेले ते फलंदाज. आपण बघितले पप्पू. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता माघारी परतलेत. या अगोदर आपण बघितलं बाद होत असताना शून्यावरती फलंदाज संदेशला आणि त्यानंतर बाद होतोय तो पप्पू. धावा झाल्या धावफलकावरती 2. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पावपल्या मधला धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात त्या म्हणजेच 19. लक्ष्य 55 धावसंख्येचा 19 धावा. जे 2 षटकार आलेत तिथे कुठेतरी आता आस्किंग रन रेट थोडं कवयना मेंटेन करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल हा शेंद्रुण संघ. आणि आता शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच शुभम. ओव्हर द विकेट याला ओव्हर पिच होता. गॅप मध्ये खेळत हवेमधून हा चेंडू एअर स्ट्राईकला पप्पूने सुरुवात केली आणि तो हवाई हल्ला आता देखील सुरू आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला सोपान. इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारने ओपन. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि पॉवर मध्ये जी धावगती हवी होती शेंद्रुण संघाला ती धावगती पाहायला मिळते. 2 गडी बाद 25. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 25 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये आपण बघितले सुरुवात भरपूर चांगली होती गोलंदाज शुभमची, परंतु त्यानंतर पप्पूने आक्रमण केलं. बघा अंपायर त्या ठिकाणी सूचना करतात वेळेचं बंधन आहे, कारण वेळेच्या गाडीला रिव्हर्स गिअर आणि ब्रेक नसतो. सो वेळेचं भान राखा आपण. टाइम इज मनी आणि ज्या वेळेमध्ये तुम्हाला सत्र कंप्लीट करायचं आहे त्या वेळेमध्ये आपलं सत्र कंप्लीट होणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये 25 येतात. हे षटक राहिलं महागड दुसरं ज्यामध्ये 19 आल्या आणि आता गोलंदाज संकेत. या ठिकाणी आपण बघतो हॅमट करत असताना लॉंगॉन मध्ये चेंडू थोडंसं फंबल झालंय, थोडी चुकी स्मॉल मिस्टेक आणि 1 धावेचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेमध्ये त्या ठिकाणी करत असताना आपण बघितले दोन्ही फलंदाजांना. काहीतरी त्या ठिकाणी चर्चा करण्यात येते अंपायर सोबत फलंदाजाची. खेळाडू कशा पद्धतीनं सजवले ते क्षेत्ररक्षणाचं रेस्ट्रिक्शन फील्ड रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी काय आहे हेच अंपायर सांगत आहेत. बाइंड द विकेट. ओव्हर द विकेटने गोलंदाज ड्राईव्ह करतात परंतु कॅप शोधू शकले नाही त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूला त्यांनी थांबवलं, गती कमी केली. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक तोपर्यंत 1 धाव ते रोखू शकत नव्हते आणि सिंगलने धाव फलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 28 या आकड्यावरती. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये सुदर्शन, एक मुरबाड खऱ्या अर्थानं तालुक्यामधला यंगस्टर. उघड्या आली या गावाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आणि यावेळेला स्कूप करतायत. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्या बाहेर, सीमारेषा पार जातोय चेंडू. चौकार, 4 धावा.
सध्या तुम्हाला पाहायला मिळेल एरियल व्ह्यू अर्थातच विहंगम दृश्य टिपत असताना आकाशामधून या स्पर्धेची टेनक्रिक की वाहिनी खऱ्या अर्थानं आपण बघतोय या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते, थेट प्रक्षेपण करते. बॅकफुटला अगोदरच गेले होते अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवण्यात आलं या चेंडूला, ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर चेंडू आणि त्यासोबत रायझिंग डिलिव्हरी, टेक ऑफ होणारा हा चेंडू आपण बघितला. तो गोलंदाज संकेतचा कमबॅक करतोय. संकेत चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आलाय आणि धावफलकावरती पाहायला मिळतात एकंदरीत 32 धावा. धावगती मेंटेन करत असताना हा संघ आतापर्यंत पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो सोपान, जो आलाय 4थ्या क्रमांकावरती. आतापर्यंत एक षटकार एक चौकार 3 चेंडूंचा सामना करत असताना आपण बघतोय 10 ही धावसंख्या इंडिव्हिज्युअल. गोलंदाज तयार होतोय. स्टेप आउट झाल्या, फुल टॉस होता, ड्राइव्ह करतात गॅप मध्ये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी, उचलून फेक करतात. स्ट्रायकिंग एंडला दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने या ठिकाणी पूर्ण करत असताना गुड रनिंग. गॅप मध्ये खेळले होते कारण एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पोहोचतील, उचलून फेक करतील तोपर्यंत आपण बघितल्या सहजरित्या 2 धावा आणि दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 34 वरती. 55चं लक्ष आहे. तिसरं षटक प्रगती पथावर असताना संकेत स्टेप आउट झाले. यावेळेला देखील शरीरापासून लांब ठेवण्यात आलं चेंडूला, परंतु जास्त बाहेर आणि अंपायरचा इशारा आता आलाय तो व्हाईट बॉल. अवांतर एका धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे 35 या आकड्यावरती. पिच होता, गॅप मध्ये खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने, क्षेत्र खुलं आहे, अलॉंग दी कार्पेट हा चेंडू सरळ येतो सीमा पार, चौकार. बघा या अगोदरच पहिल्या सत्रामध्ये याची सूचना केली होती. सो ड्रिंक्स ब्रेक नसेल याची आपण दखल घ्या, जे दोन्ही संघ या सामन्यामध्ये खेळतात. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती पाहायला मिळतात 39 गडी बाद झालेले आहेत ते 2. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती म्हणजे 16 धावसंख्येची. बघा अगोदरच सूचना केलेल्या आहेत आणि ज्या सूचना तुम्हाला पाळाव्या नक्कीच लागतील. जे नियम आहेत त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. पप्पू आणि त्यासोबत संदेश बाद झालाय. बघा अगोदरच पहिल्या सत्रामध्येच या सूचना नरेश डोमे सरांनी केल्या होत्या या ठिकाणी. सो त्या कारणास्तव कोणती आर्ग्युमेंट नको आहे. जे फलंदाज या ठिकाणी शेंद्रुण संघाचे मैदानाच्या आतमध्ये आहेत, कृपया करून आपणास ही सूचना असेल. धावफलक आपण बघतोय सध्या आहे ते म्हणजे 39 वरती 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटक अर्थातच 12 चेंडू आणि आता गरज आहे ती 16 धावसंख्येची. रोड एंड कडून समोरच्या कडून अर्थातच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आता किरण, ज्या किरणने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. तो गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आलाय 4थ्या षटकामध्ये. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. 12 चेंडू मध्ये 16 ज्या किरणने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तो प्रतिभा संपन्न गोलंदाज पुन्हा एकदा. टप्पा पडलाय आणि पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला. हलकासा लेगकट झाला हा चेंडू, बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना आपण बघितलं आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघितलं फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे बीट होत असताना जीतू. सामना थांबवायचा आहे. ओके, नक्कीच गोलंदाजाच्या शैलीचं या ठिकाणी तपासणी केली जाते आमच्या कंट्रोल रूम मध्ये. अतिशय शिस्तबद्ध असं आयोजन आपण बघता. या स्पर्धेचं 47व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा 3 वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा यानंतर सुवर्ण महोत्सव परंपरा असलेलं हे गाव वडवली आणि या गावाच्या माध्यमातून आपण बघतोय मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या सुरू आहे. 7 दिवस सुरू असलेली ही क्रिकेटची रणधुमाळी आजचा 5वा दिवस आणि 5व्या
दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय कैलासवासी कोंडू मुकुंद घोडे क्रीडांगण पुन्हा एकदा तयार झालेला आहे. सामना सुरू करायचा. धावफलक आपण बघतोय ते म्हणजेच 39 वरती स्थगित आहे. पहिला चेंडू टाकला आणि कुठेतरी आयोजकांना वाटलं की या ठिकाणी आपण गोलंदाजाची शैली तपासणं गरजेचं आहे आणि लगेचच कंट्रोल रूम मध्ये आमचे आयोजक गेले. एजा या ठिकाणी फ्लाइंग स्लिप मधून थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, नॉस्टाकेटला फेकी झाली परंतु फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज विकेट वरती अर्ध्या विकेट वरती पोहोचला होता आणि ज्या वेगाने पोहोचला नॉस्टाकेटला जितू एक रिस्की सिंगल या ठिकाणी नक्कीच कंप्लीट झाली आणि सिंगलने धावफलक 40 वरती. चेंडू शिल्लक 10 आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची. 10 चेंडूंमध्ये 15. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. फॉलो थ्रो मधून पोहोचला गोलंदाज किरण, एक सुपर झेल त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन. आता चेंडू शिल्लक 9 आणि गरज आहे ती 15 ची. 40 वरती आपण बघतोय तिसरा धक्का शेंद्रोड संघाला. गतवर्षीचा आपण बघतोय खातिवली संघ हा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ आहे आणि गतवर्षी किरण जो मात्र नक्कीच त्याला इंजुरी होती त्या कारणासह तो या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच खेळत असताना पाहायला मिळाला नाही परंतु या हंगामामध्ये या पर्वामध्ये भरपूर चांगली कामगिरी तो करतोय. या सामन्यामध्ये हा पहिला सामना आहे त्यांचा या स्पर्धेमधला आणि शेंद्रूंच्या अगेन्स्ट किरणची कामगिरी आपण बघतोय. या ठिकाणी पहिलं पॉवर प्लेचं षटक फक्त 6 धावा एक गडी बाद केला आणि या षटकामध्ये 12 मध्ये 16 ची गरज असताना आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत, एक गडी बाद केला. टॉस केला होता यावेळेला ओव्हर पिच होता ऑर्थोडॉक्स लॉंगरला ड्राइव्ह केला. ऑन ड्राइव्ह करत असताना थोडंसं फंबल, दुसरीचा प्रयत्न स्किड झाले पडले त्या ठिकाणी थांबवलं फलंदाजाला. कम्युनिकेशन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन गॅप झाली असती कुठेतरी संवाद झाला नसता तर फलंदाज बाद झाला असता कारण स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्यानंतर भरपूर वेगाने नॉन एंडला पोहोचण्याच्या मार्गाने होता तो हरेश परंतु त्याला थांबवलं फलंदाज जितूने. धावफलक एका आकड्याने पुढे जाईल ते 41 वरती. 14 ची गरज, चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू मध्ये 14 धावा. हा पहिला सामनाचा या 5व्या दिवसामधला क्लोज येत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय तो किरण. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पॅटर्न पॅड मधून पाठीमागे बिहाइंड द विकेट थोडी मिसफील्ड त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेंडू निसटला आणि त्याच आपण बघितलं त्याचं कारण की ते होते ती रन कंप्लीट. फलंदाज बीट झाला त्यानंतर बीट झाले ते एससी रक्षक फाईनदेखचे क्षेत्ररक्षक उचलून फेक करतात तोपर्यंत एका धावेने धावफलक आता आपण बघतोय 42 वरती. आता गरज 13 ची, चेंडू शिल्लक 7. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे आणि जितू या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न देखील करेल. शफल झालेत अगोदर शफल झाले अवे फ्रॉम द बॉडी. इट इज वाईड. भरपूर बाहेर हा चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न तर नक्कीच होता परंतु हा चेंडू आपण बघतोय निगेटिव्ह आणि त्याच कारणास्तव अंपायरचा इशारा देखील आला. व्हाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 43 वरती. गरज आता आपण बघतोय 12 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 7. ऑन साइडला वळवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थांबलाय वळण घेतलं चेंडूने आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. चौकार आता आलाय. 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 47 वरती आणि आता गरज आहे ती म्हणजेच 8 धावसंख्येची. 6 चेंडूंमध्ये शेंद्रुण संघाला खातिवलीच्या अगेन्स्ट. सहा मध्ये बनवायचे आहेत 8. पुढचे 2 संघ जी एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वन संरक्षण विभाग अर्थातच फॉरेस्टर आणि दुसऱ्या बाजूला असतील आपले पोलीस. दोघांची कामगिरी खऱ्या अर्थानं आपण बघितली. कोरोना काळामध्ये पोलिसांनी जीवाच्या आकांताने जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी जे रस्त्यावरती थांबले आणि नागरिकांसाठी नक्कीच त्यांनी खूप सहकार्य केलं. फॉरेस्टर अर्थातच वन संरक्षण विभागाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांचा निर्णय आहे तो बॅटिंग करण्याचा. ते करतील फलंदाजी आणि पोलीस आपले
ते नक्कीच करतील क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीम्सने याची दखल घ्या. पुढचे दोन्ही संघ सुरू असलेला सामना आपण बघतोय खातिवली आणि शेंद्रुण मध्ये. हा सामना आलाय शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 8 या धावसंख्येवरती. हे समीकरण आता आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये जितूने एका बाजूला डाव सावरलेला आहे तो शेंद्रुण संघाचा, तर दुसऱ्या बाजूने 5व्या क्रमांकावरती आलेला हरेश त्याच्या सोबतीला आहे. तो सध्या असेल स्ट्रायकिंग एंडला आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज राजा यांच्या हातामध्ये हा चेंडू आहे. ऑन साइडला आपण बघतोय 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राजा. स्टेप आउट बॅटची कडा आणि प्ले डाऊन या ठिकाणी होत आहेत. क्लीन बॉल आपल्याला नक्कीच होत असताना पाहायला मिळाले आणि आता आपण बघतोय आणखी एक धक्का नक्कीच बसलाय. 4था गडी या ठिकाणी शेंद्रुणचा बाद होतोय. सामन्यामध्ये आता आपण बघू शकाल 8 धावसंख्येची गरज, चेंडू शिल्लक 5. राजा आपण बघतोय स्लॉगर मध्ये नेहमीच त्याला आपण खातुली संघाच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे आणि आजवर असे कित्येक सामने त्याने जिंकून देखील दिलेले आहेत. गतवर्षी देखील अगेन्स्ट गोटेगर बी या संघाच्या विरोधात एक सामना त्याने डिफेन्स केला होता कमी धावसंख्येचा. या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत. अपेक्षांचं ओझं तो वाहतोय कारण पहिला चेंडू ज्याने बाद केलं फलंदाज ते म्हणजेच नरेश यांना आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला येत आहे 6व्या क्रमांकावरती फलंदाज निलेश. परंतु आपण बघतोय जितू स्ट्राईक साठी नक्कीच या ठिकाणी झगडेल. जो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला अपेक्षा त्याच्याकडून जास्त असेल कारण आता तो सेट देखील झालाय. परंतु राजाने पहिला चेंडू यश त्याने संपादन केले. 5 चेंडूंमध्ये 8ची गरज. स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती निलेश. ऑन साइड या ठिकाणी ड्राइव्ह करतात. टायमिंग प्रॉपर तर नव्हतं. पहिली रन कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न कॅप मध्ये. हा चेंडू आहे त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला आणि मिळतात त्या धावा सहजरित्या 2. गुड रनिंग. दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 49 वरती 6 धावसंख्येची अजूनही गरज. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये आपण बघतोय गरज आहे ती 6 धावसंख्येची. क्षेत्ररक्षणामध्ये डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक होते. ऑन साइडला एकही क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये नव्हता समोर आणि त्याचंच कारण 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण झाल्या. डिपिश कप पॉइंट आहे फलंदाज आपण बघतोय निलेश यांच्यासाठी आणि एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. आतमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर लॉंग ऑन मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान. आता तुम्हाला पाहायला मिळेल शॉर्ट मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक सरकतोय. 4 मध्ये 6ची गरज आहे. रणनीती प्लॅनिंग या सर्व गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना आहे आणि हा पहिला सामना क्लोज येत असताना आपण बघतोय शेंद्रुणच्या विरोधात. खातुली स्टेप आउट झाले होते. लेंथ लगेचच कमी केली आणि यावेळेला टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर निघत असताना आपण बघितला आणि इथे बीट होत आहेत फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे निलेश. आणि आता समीकरण 3 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 6 धावसंख्येची. 6 रिक्वायर्ड. 6 धावसंख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 3 धावांपासून चेंडू निम्मे आहेत. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतोय तो राजा. वेग भरपूर होता. या ठिकाणी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न अगोदर नक्कीच होता परंतु चेंडू ऑफस्टंपच्या थोडा बाहेर. बॅटचा चेहरा उघडण्या अगोदरच या ठिकाणी आपण बघितलं चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि अगदी सिली मिड ऑफच्या दरम्यान आपण बघितला सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 50 वरती. 2 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येची गरज. आणि विकेटच्या आधारावरती जर आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 5 गडी बाद झाले होते ते खातिवलीचे आणि आतापर्यंत शेंद्रुणचे गडी बाद झालेले 4. सो विकेटच्या आधारावरती या ठिकाणी 4 धावा पुरेशा असेल विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या शेंद्रुण संघाला. जितू जो स्ट्रायकिंग एंडला आला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला. आतापर्यंत कामगिरी त्याची चांगली आहे. 2 मध्ये 5. गोलंदाज राजा बॉलिंग मार्क वरती तयार. ऑन साइडला वळवला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करता स्ट्रायकिंग एंडला 1 रन आता फक्त मिळेल. जितू पोहोचेल नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय फलंदाज निलेश. हेच हवं असेल खऱ्या अर्थानं खातिवली संघाला कारण जितू त्याने आतापर्यंत नक्कीच एक चौकार आणि चांगल्या पद्धतीनं ज्याने बॅटिंग केली. एका चेंडूमध्ये आता 4ची गरज. 3 धावा विजयासाठी पुरेशा असतील. आणि विकेट जरी पडला तरी टॉस शेंद्रुण संघाचा आहे. सो इथे 3 धावा नक्कीच पुरेशा असतील. त्या एका चेंडूमध्ये आता 4 धावसंख्येची गरज असताना 1 चेंडू 4.
स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज तो म्हणजेच निलेश जो 6व्या क्रमांकावरती आलाय. राजा बॉलिंग मार्क वरती तयार. टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत या चेंडूसाठी. पहिला हा सामना या दिवसामधला. शेवटच्या चेंडूवरती ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी होती स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा पूर्ण. जितू धावतोय त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला फेकी आली. नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि रनआउटची विकेट. आणि अखेर हा सामना जिंकलाय तो खातिवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चेंडू 8 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी फक्त धावा दिल्या त्या 6 आणि हा सामना जिंकून दिला तो खऱ्या अर्थानं गोलंदाज राजाने खातिवली संघाला. पप्पू आणि या ठिकाणी निलेश नाराज आहेत. संपूर्ण संघ नाराज असेल कारण 3 षटकांमध्ये धावा होत्या त्या म्हणजेच 39 धावा होत्या आणि 12 मध्ये जेव्हा गरज होती 16 धावसंख्येची त्या क्षणाला गोलंदाज आपण बघितलं. 4थ्या षटकामध्ये किरण आला. किरणने 8 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि त्यानंतर राजाने आपण बघितलं तर नक्कीच त्या 8 धावा डिफेन्स केला आणि हा सामना जिंकला. आणि ही विजयाचं अकाउंट देखील या ठिकाणी ओपन करत असताना आपण बघितलं.